मौजे वाडी मध्ये सोलार प्रकल्पाच्या नावाखाली दलित मागास वस्त्यांवर कारवाई, ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप। नांदेड मौजे वाडी तालुका नांदेड येथे शासन प्रशासनाने मुख्यमंत्री सोलार प्रकल्पासाठी पोलीस बंदोबस्तात अचानक कारवाई करत दलित व मागासवर्गीय वस्त्यांमधील मूळ वस्तीची जागा जेसीबीने पाडून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। या कारवाईमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। अनेक पिढ्यांची वस्ती तरीही पूर्वसूचना नाही, ग्रामस्थांचा आक्रोश। गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या या जमिनीवर राहतो, हीच आमची मूळ वस्ती आहे, पण शासनाने कोणतीही नोटीस, सुनावणी किंवा पूर्वसूचना न देता थेट जेसीबी चालवली। आमच्या वस्त्यांची जमीन पाडून आम्हाला विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। हा सरळ आणि उघड अन्याय आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात मोठा रोष व्यक्त करत विरोध प्रदर्शनाचीही तयारी दर्शवली आहे। सरपंचांचाही निषेध, 8 नंबर उतारावर नावे असूनही कारवाई। गावच्या सरपंचाने देखील ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले। त्यांचे म्हणणे आहे की ग्रामस्थांची नावे ग्रामपंचायतीच्या 8 नंबर उतारावर विधिवत नोंदलेली असतानाही ही कारवाई करण्यात आली। प्रशासनाने ग्रामसभेची परवानगी किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पाळल्या नाहीत, हे पूर्णपणे अवैध आहे। दलित मागास वस्त्यांनाच लक्ष, जातीय पक्षपाताचा आरोप। स्थानिक नागरिकांचा गंभीर आरोप आहे की कारवाई फक्त दलित आणि मागासवर्गीय वस्त्यांमध्येच झाली, इतर भागांना स्पर्शही नाही। त्यामुळे प्रशासनाचा जातीय पक्षपात स्पष्ट दिसतो। ही कारवाई दडपशाही खाली केल्याचा संशय। गावातील अनेक नागरिकांचा दावा आहे की हा सोलार प्रकल्पाचा आडोसा घेऊन विस्थापनाचा प्रयत्न आहे। ग्रामस्थांची मागणी, कारवाई तात्काळ थांबवावी, जेसीबीने केलेल्या तोडफोडीची चौकशी करावी, वस्तूंचे नुकसान भरून द्यावे, ग्रामसभेची मान्यता व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील कामे थांबवावीत। दलित मागास नागरिकांवर झालेल्या भेदभावाचा तपास करावा। वाडी मधील ही घटना शासनाच्या कारभारातील पारदर्शकता, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक न्यायाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते। अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता केलेली जबरदस्तीची कारवाई नांदेड जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे। जय हिंद, जय भारत, धन्यवाद।